साई माई सकाळ. तर आज आहे आमचा दिवस 5वा. आता वाजले 7:10. तर आता आम्ही निघालो आहे आमच्या दिवस 5व्याच्या पदयात्रेला. तर आज आपण कोणता घाट चढणार आहे? सिन्नर. आज आम्ही चढणार आहे सिन्नर घाट. तर आज दिवसाचा आहे रात्रीचा मुक्काम 30 किलोमीटर. तर आपले अर्धी मिनिटं आहेत पुढे पालखी. आपण पालखीच्या मागे जातो आपण तिकडे आणि भेटू आपण तिकडे. ओम साईराम. तर आपण आले आता पालखीच्या पुढे आणि आपल्याला आपले मित्र सुद्धा भेटले, तुम्ही बघू शकता. तर आज सुद्धा आपण पालखी घेणार आहे, बघू. आणि आज आपण सिन्नर घाट चढणार. तर आपण त्याच वाटेला चाललोय. आपण भेटू सिन्नर घाटवरती पण. तर आता आपला पहिला असणार आहे नाश्त्याचा हॉल्ट. तर आपण नाश्त्याच्या हॉल्टवर सुद्धा भेटू. बघू आज नाश्ता काय तुम्हाला सुद्धा दाखवू आज नाश्ता काय. बोला ओम साईराम. तर भेटू आपण थोड्याच वेळात. महादेवचं मंदिर आहे, आपण दर्शन घेतोय. आपली पालखी पण आली जोडीला बघा. आता आपण महादेव मंदिराचं दर्शन घेऊ. देवांचं मंदिर. आपली पालखी पण आली महादेवांच्या मंदिरात. आता दर्शन घेऊन निघू. तर आता आम्ही चाललेत आमची पहिली निशाणी घेऊन. तुम्ही बघू शकता आपली पहिली निशाणी मागे आहे. तर आता आपण नाश्त्याच्या हॉल्टवर चाललो आहे. तर पालखी आपल्या मागे आहे, आपण चालतोय पुढे पहिली निशाणी घेऊन. बाकी अख्खी पोरं आपल्या मागे आहेत, चालत आहेत मागून. पालखीच्या मागे पण भरपूर पोरं आहेत. आपण चालतोय, तुम्ही बघू शकता. ओम साईराम. आणि हा अनिश आहे, काल अख्खा दिवस टेम्पोत बसला होता. तर रात्री भेटला मला, याला दिली गोळी. आता चालतोय पटापट. आता तुम्हाला गोळी कशी दिली? आणि हर्षल इट्टा इट्टा. आणि हा कुडू काय जाम पुढे पुढे आज दमलाय काय माहिती काय. हिला पण रात्री गोळी द्यायला लागेल आपल्याला. तर आपण भेटू नाश्त्याच्या हॉल्टवरती. तर अजून आम्ही नाश्त्याच्या हॉल्टवर नाही पोहोचले. यावर्षी नाश्त्याचा हॉल जाम लांब केला आहे. तर खूप जास्त ऊन आहे, खूप जास्त ऊन आहे. तर आपण डोक्यावर गमछा घेतला आहे म्हणजे आपला जास्त ऊन लागणार नाही. ऊन लागल्यामुळे जाम प्रॉब्लेम होते. गरगरते डोकं उन्हावर. ऊन खूप आहे. आपण आपल्या दुसऱ्या बघू शकता मागे. आता आपण चाललो आहे. आता आपण कोणत्या तरी गावात पोचले. गाव आहे आजूबाजूला बघू शकता. तर आपली थोडीफार पुढं आहेत, थोडी पुढे आणि आपली पुढं आहेत अजून मागे. तर आपण चालतोय भेटू थोड्या वेळात. ओम साईराम. तर आपली पहिली पदयात्रा आहे आणि याची पण पहिली पदयात्रा आहे. कसं वाटते तुला पहिली पदयात्रा आहे? कसं वाटते एकदम? म्हणजे 2 शब्द. आता पहिली तुझी पदयात्रा आहे, असे 2 शब्द नाही माहीत रे. पहिली तुझी पदयात्रा आहे, मग तुला काय बोलायचे? म्हणजे पहिली पदयात्रा कसं वाटते तुला? म्हणजे काहीतरी असेल ना मनामध्ये की बाबा आधी होऊ दे पदयात्रा, मग नंतर सांगेल. एवढा ॲटिट्यूड मोठा आहे का तू? तू याची 3री पदयात्रा आहे, पण हा 3 पदयात्रामधून 2 पदयात्रेमध्ये अर्ध्यापेक्षा जास्त बसला आहे. तर तुम्ही याला इग्नोर करायचं काय मतलब नाही. आपली पहिली पदयात्रा आणि आपण कंटिन्यू चालतोय फक्त बाबांसाठी. बोला ओम साईराम. तर तुम्ही बघू शकता आपले साई सेवक आपल्याला सरबत देत आहेत एवढा उन्हामध्ये. आता आम्ही थांबलेत नाश्ता करायला. तर आज नाश्त्याला काय? मेंदूवडा, सांबार आणि वडे. बोकाची वडे. तर आता आपल्याला आहे मेंदूवडा आणि सांबार. मद्रासीमध्ये मेंदूवडा. मद्रासी भाषेत बोकाचे वडे. तर आता तुम्ही बघू शकता आम्ही नाश्ता करतो. सगळीजण थांबले इथे. नाश्ता करून आपण निघू दुपारच्या हॉटेलला. नाश्ता बघा. तर आता आम्ही निघाले नाश्त्याच्या हॉल्टवरून.
आता आपल्या इथून नाश्त्याच्या हॉल्टवरून आपला दुपारचा हॉल्ट आहे 8 किलोमीटर. तर आता आपण चालू 8 किलोमीटर. जाम ऊन आहे, काय नाही. चालू आपण 8 किलोमीटर झाल्यानंतर आपण जेवणाच्या हॉल्टवरती बघू. तिथून रात्रीचं हॉल्ट असेल एक 17-18 किलोमीटर. मग आपण दुपारच्या हॉल्टवरती जाऊन भेटू, बघूया जेवण काय असते. मग भेटत राहू आपण असे अजूनमधून. बंटी काय करतोय? काय सांगतो, काय करतोय? दगड मारू होय. तुझ्या आईचे हातात जरा ती तोड ना बापा. तर बघा आता ह्यांनी आंबे चोरलेत, दुसऱ्यांच्या झाडावर दगड मारून आंबे काढले यांनी. आता आम्ही खाणार आंबे. आता आंबे तोडले त्यांनी, 2 जाम पडले होते, बाकी पुढे पडले आंबे अर्धे. तर आम्ही 2 आंबे घेतले नाही. आता आम्ही निघाले दुपारच्या हॉल्टवरती, अजून पोचले नाही जाम आंबे दुपारच्या हॉल्टवर. तर थोड्या वेळात आपण पोहोचू दुपारच्या हॉल्टवरती. बघा हा खायला आंबे आहे, एक नंबर. आता हा खायला लागले आंबे. काय कसंच खातोय. तर आता आम्ही चालून दमले नाही. आता थांबून आम्ही जरा कोल्ड्रिंक पित आहे. थोडा टाईम पुढे जाय आमचा आता दुपारचं हॉल्ट. तर भेटू आपण दुपारच्या हॉल्टवरती. तिथे पण थोडा आपल्याला आराम करायचा आहे. आता आपल्याला घाट चढायचा आहे. आणि हिला बघा, पकड हिला बघा, बघते काय करतोय असं. इकडे बाय गेली. तर आता आम्ही पोचलेच आमच्या जेवणाच्या हॉल्टवरती. तर आपले सर्व साई सेवकांचे टेम्पो ट्रकसुद्धा आलेत. जेवण रेडी नाही वाटत अजून. आणि तुम्ही आमचा आंबा नाही, तुम्ही बघितलं या व्हिडिओमध्ये की आंबा पाडलाय कोणी आणि कोणी कोणा ठेवला. हा फुकट आमच्याकडे आला आंबा गेला आणि आंबा घेतला आमच्याकडून. आता आम्ही पोचले जेवणाच्या हॉल्टवर. तिकडे सगळी पोरं बसलीत. हे बघा सुकत घेतलेत, सुकत नाही म्हणून. तर आता तुम्ही बघितलं असेल आपण पोहोचलो आपल्या दुपारच्या हॉल्टवरती, म्हणजेच आपल्या जेवणाच्या हॉल्टवरती. तर आपले सर्व साई बंधूसुद्धा जेवत आहेत. साई सेवक आपल्याला जेवण वाढायला लागलेत. आपण घेतलं आपलं जेवण आणि आता आपण घेऊ जेवून. बोला ओम साईराम. तर आता आम्ही निघाले जेवणाच्या हॉल्टवरून, तुम्ही बघितलं असेल व्हिडिओमध्ये. मग आता आम्ही जेवले वगैरे आणि आता आम्ही निघाले जेवणाच्या हॉल्टवरून. तर आता आपण चढणार आहे सिन्नर घाट. तर समोर आपल्याला दिसतोय सिन्नर घाट आणि आपण सोबत चालले आपला सोबत बघू शकता. आता आपण जाणार सिन्नर घाटला. आम्ही निघू. ओम साईराम. आता आपण भेटू, अधूनमधून भेटत जाऊ. आणि आता आपण चालले रात्रीच्या हॉल्टला. आम्ही सिन्नर घाट चढतोय आणि तुम्ही पवन चक्की बघू शकता. आपल्याला भेटतील वरतीच. साईराम. तर तुम्ही हा दृश्य बघू शकता, किती सारे पवन चक्की आहेत. आणि आता आपण घाट चढतोय. तर बाकी सर्व आपले आहेत. आपला ग्रुप आहे मागे जो येतोय चालत, तुम्हाला दिसत असेल. तर आपल्याला थोड्याच वेळात नाश्ता भेटेल. तर आपण नाश्ताच्या हॉल्टवरती सुद्धा भेटू. तर आपले जे ब्लॉग होते जे आपण कंटिन्यू टाकणार होतो डे 1 डे 2 जे काही 8-9 दिवसाचे ब्लॉग होते ते थोडं नेटवर्कमुळे नाही मिळायची व्हिडिओ काढायला. तर आपण एक एक करून पोस्ट करतो आहे. तर सर्व दिवसाची सर्व ब्लॉग पोस्ट होणार आहेत. तुम्ही व्हिडिओला कमेंट करा ओम साईराम आणि चॅनलला सबस्क्राईब करा.
तुम्ही याला कालच्या कसारा घाटच्या ब्लॉगमध्ये पण बघितलं असेल. हा कसारा घाट सोडून दुपारच्या हॉल्टला आणि रात्रीच्या हॉल्टला मी सोबत थांबून आज सिन्नर घाट हा चढतो आहे. तुम्ही पाहू शकता. आता आम्ही घाट चढता आमचे थोडे दमले आता आम्ही थोडं थांबले इकडे आराम करतोय. तर आपले सर्व मित्र सुद्धा बसलेत. तर आम्ही साईराम तर आता आपले सर्व मित्र सुद्धा बसले. साईराम तर आता आपण आहे सिन्नर घाटवरती. तर हे आहेत आपले साई सेवक. आपल्याला 8 दिवस आपल्याला पाणी या जेवणाचं जे काय असेल आपल्याला ते आपल्याला जेव्हा लागते पाणी, जेव्हा आपण चालत असतो, जेव्हा दमतो आपण, तर आपल्याला हे पाणी आणि सर्व काही आपल्याला देतात. तर त्यांच्यासाठी खूप खूप धन्यवाद आमच्याकडून. तर असेच आपले साई सेवक अजून भरपूर सारे आहेत. पुढे आपण दाखवू तुम्हाला व्हिडिओमध्ये, त्यांना सुद्धा घेऊ आपण. तर बोला ओम साईराम. चालेल ना. तर आता आम्ही आपला चाय आणि बिस्किट खातोय इकडे घाटावरती थांबून. तुम्ही बघू शकता. तुम्ही पण येऊ शकता चाय कुडू आता पोट खाली करून आलाय आणि आता चाय बिस्किट दाबतोय. तर आता आपण आले मक्के खायला. मक्के तर हे आहेत आपले साई सेवक. त्यांनी आपल्याला मक्केसाठी स्पॉन्सर केलंय. मक्के बघा, मक्के उखडलेले मक्के, उखडलेले मक्के. आपली पालखी पण आली आहे. इकडे झोपून यायला लागलेत. पालखी आली आपली. आता आपण पोचणार आहेत आपल्या रात्रीच्या हॉल्टवरती. तर आपली अख्खी पोरं जो आपला जो ग्रुप होता तो अख्ख्या मागे आहे. ते येतात चालत. मी थोडं आलं पुढे. आपलं चप्पल पण आपल्याला लागायला लागले. तर आपण विदाऊट चप्पल चालतो थोडा. आता आपला हॉल्ट येईल रात्रीचा. खूप आता आपण म्हणजे असं जवळ पोचत आलो आहे शिर्डीला. तर खूप असं छान वाटतं आहे. माझी पहिली पदयात्रा आहे. मला खूप म्हणजे पहिलीपासून जायची इच्छा होती की पदयात्रा जायचं आहे. पण तेव्हा कसं शाळेची एक्झाम असायचे तर जात नाहीचं पालखीला. तर यावर्षी बोललो जाऊया आपण पालखीला. आणि तुम्हाला व्लॉग आवडत असतील तर तुम्ही ते व्लॉग नक्की शेअर करा. आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईबसुद्धा करा. आणि कमेंटमध्ये नक्की लिहा ओम साईराम. आणि आपल्या इंस्टाग्रामवरती सुद्धा अकाउंट आहे देवेश9710. तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसेलच. तर तुम्ही आपल्या चॅनल आपला इंस्टाग्राम अकाउंटला सुद्धा फॉलो करा. आपले तिकडे सुद्धा पालखीचे रील्स येतील. आपण तिकडे सुद्धा आपण पालखीचे रील्स टाकू. आता आपण पोचू रात्रीच्या हॉल्टवरती. एक 10 ते 15 मिनटामध्ये आपण रात्रीच्या हॉल्टवरती आपण पोचलोच आहे आपण रात्रीच्या हॉल्टवरती. तर आपली पालखीसुद्धा आपल्या मागे आहे. येते पालखीसुद्धा पोचेल एक 10-15 मिनटामध्ये आपल्याकडे हॉल्टवरती. तर चला ओम साईराम. आपण भेटू तर डायरेक्ट हॉल्टवर. आला आहे आपला हॉल्ट रात्रीचा.
आता आम्ही जेवण घेतलंय आणि जेवतोय. भाकरी आहे, भाकरी आज भाकरी आहे आणि वांग्याचं भरीत, उन्हाळ्या ते गोड आहे काहीतरी, डाळ आणि राईस. तर आपण जेवतोय. खीरच संपलेलं आहे आणि मी डबल जायला जाणार आहे. मला खूप आवडते खीर. आता आमच्याकडे खीर आहे. आज खीर सुद्धा होती. तुम्ही बघू शकता आमचा आजचा आपला रात्रीचा मुक्काम आहे. आणि बाबांची पालखी आपली इकडे आहे आणि समोर बघा. आज आम्हाला जायचं आहे कोणाकडे. बघताय कसा बँड गो कर्नाला गावाला. जमलाय गो गावसारा जायच्या पालखीला. वाजताय कसा बँड गो कर्नाला गावाला. हे मंदिरातून पालखी निघाली घेऊन खांद्यावरी. पोरं पोरे नाचलेली बँड तालावरी. निघाली बाबांची पालखी निघाली साईंची. जमलाय गो गावसारा साईच्या पालखीला. वाजतय कसा बँड गो